तुझं लेकरं सगळे संग काल बोलून गाठी बिठी घेऊन आली. पण हिचा कालच्यापासून डोळ्याचं पाणी का तर आहे आजारी. माया दया प्रेम हाय असाव, मी नाही म्हणत नाही, पण किती असाव सारखं रडणे एवढं. हा रडून काय भेटतंय मला सांग? भेटतंय काय? मी वाईट म्हणत नाही तुला. कोण रडतंय बा? मनानं हा? पाणी येतंय, रडतंय कोण? मग काळजी करू नको. काय असं त्यांना झालंय ग? थोडी चक्कर येते, उन्हात गेले असते कुठं तर. तिला सोस नाही ऊन मान्य आहे की त्यांना ऊन सोसत नाही. आणि खरं सांगायचं बरं का, एकादश वगैरे आली तर ती कधी वाहनानं जात नाहीत, पंढरपूरला चालत जातात. मग माझं काय म्हणणं आहे, आता त्यांचं वय झालेलं आहे, त्यांनी असलं चालत जाणं हे करून येऊ. देवाला आपण मनापासून विश्वास ठेवून इथं हात जोडलं तर देव मानून घेतोय. तिथपर्यंत जावं असा नियम नाही. त्यांना गर्दी धक्काबुक्की हे असलं सण होत नाही. शरीर एकदम त्यांचं असं आहे म्हणल्यावर त्यांनी घरी आपलं लेकरा बाळात खाऊन पिऊन निवांत राहावं. त्यांची ओढ सारखी असते. गिरणीला दळण आलं हिचा बाप म्हणजे माझं सासरं नसलं तर त्यांनी दळायचं, घरातलं बघायचं. त्यांच्यात काय चित्राबाई ती त्याला वैरण काढी जाऊन आणायचे कोण नसलं. मग त्यांच्या मागे बी तापच आहे. हो सुख कुठं आहे? हा आणि इकडे लेकीला अजून वाईट वाटतंय. इथं काय बसली ग? काय झालं? तू रडली आहे? काय झालंय काय? घरी तिथं हाका मारल्या, घराला कुलूप घालून आलीस. तुम्ही पण नव्हता म्हणून आली. रडती अगं, काय झालंय? कोण काय म्हणले काय? मग दयाचा फोन आलता. मग काय झालं? आईला सलाईन लावली. मग आता अशक्तपणा आलाय, चक्कर आलाय. आम्ही काल त्यांनाच बघायला गेलतो. आपण गेलतो त्यांना चला म्हणलं होतं इकडं, तर ती नाही म्हणली तिथं दवाखान्यात स्टेटमेंट चालू आहे. मग काय झालं? सलाईन लावली म्हणून काय झालं? आजारही पडल्यावर माणूस दवाखान्यात जातं ग, सलाईनच लावतं. त्याशिवाय माणूस नीट होत नाही. तुला काय झालंय काय नेमकं? आता काल तर आलोय की ग जाऊन. आली नसती तर बरं झालं असतं. मग तुला मी राहा म्हणलं होतं की. उगं रडून डोक्याला ताप हे करून घेऊ नको. तू रडली की मला कसं तर वाटतं. मी तुला पहिले बी सांगितलं तुला राहायचं असलं आम्ही एकला जातो, लेकरं आपली दोन घरी होती. तू आली तर तिने काय फराळीचं केलं तर काय काय देखील नाही, हायची बसली होती वाट बघत. काळजी वाटते, लेकीला आई लागते. तू रडू नको ना असलं बोलू नको. आय लागती व लेकीला. काय झालं? चक्कर येते म्हणून दवाखान्यातच गेले ते ना. राहिली असती ना 2 दिवस. अगं मग मी काल तुला म्हणलो ते आपल्या संग घे, तर तूच नको म्हणली. राहिली असते 2 म्हणजे सगळ्या बाजू तूच बोलायची आणि वरनं दोष दुसऱ्याला द्यायची काय? तुला काल पण तिथं म्हणलं होतं रडू नको, त्यांना आपल्या संग घे. इथं काय असेल ते आपण शेळके हॉस्पिटलला जाऊ, सलानी लाव, बघू, रक्तवाढीचे टॉनिकची बाटली आणू, गोळ्या औषधं. तिथं त्यांचं चालू आहे. आपण लय माया दिसते का तसं तिथं आणून इथं दवाखान्यात न्यायचं. अगं तशी लय माया दिसत नाही, मान्य आहे. मग तू राहायचं ना 2 दिवस त्यांच्यापाशी. गम नाही ग ना, मन लाग ना कुठं. सारखं तिचं ध्यान होतंय, तिकडं जाऊ वाटतंय आईपाशी. आज सोडू का तुला? चल उरक सोडून येतो. ये 2-3 दिवसानं परत येताना त्यांना घेऊन ये. राहू दे इथं महिनाभर. मान्य प्रत्येक लेकीला असू दे, लेकाला असू दे, आई बापाची काळजी राहते ग. खरं सांगायचं काल तुम्हाला आम्ही बोललो नाही, पण काल त्यांना चक्कर येत होती परवा दिवसापासून. आणि चक्कर आली की अशा पडायच्या, म्हणून आम्ही काल गेलो होतो. आणि गेलो होतो ह्या हिसाबावर की त्यांना आपल्या तिथं घेऊन यायचं. पण तिथं ती म्हणली आमचं दवाखान्यात स्टेटमेंट चालू आहे, त्यामुळं अर्ध्यात सोडून तुमच्या संग पाठवता येत नाही. कमीत कमी 2-3 दिवस इथं जाणार आहे. मग इथलं झालं की 2-3 दिवसानं घालवतो. हिला तरी मी म्हणलं होतं तुला राहायचं असलं तर तू राहा, मी जातो, आपली लेकरं आहे ती. आई म्हणजे गुरु आहे ती तिथं, लेकरं तू इथं राहत जा म्हणजे. गुरु ही आहे ती चित्राबाला, कोण नाही. तू राहिल्यावर पोरांच्या पोटा पाण्याची आमदार डबही द्यावं लागते. तर जा म्हणजे मला नाही काय झालं. पण सकाळी दाय म्हणला का आपण आईला सलाईन लावली. त्यानं ती दाखवली हो मला सलाईन लावलेलं. ती मला कसं तर वाटायला लागलं.
अगं पण तुझ्या लक्षात येतं का नाही, माणूस आजारी पडल्यावर दवाखान्यातच जातं, सलाईन लावलं म्हणून एवढं रडायचो काय ग? तुझ्या आईला दुसरा काय त्रास आहे, नुसतं चक्करतेस. हा, उन्हानं होतंय म्हणते ते डॉक्टर. मग आता ऊन कसले 2-3 दिवसात टेम्परेचर वाढलंय, आपल्याला तर असल्या उन्हात गुरं बांधायला जावं लागतंय, गुरं उन्हात आहे ती शेळ्या नका वाता आणि उन्हाचं ही म्हणजे आपल्या मागं काम आहे का नाही उन्हात आणायचं. त्यांचं एक वय झालंय, मान्य आपल्याला आहे, काय त्यांना काळजी आहे सगळी घराबाराची. अगं एवढं आपण चांगल्या राहून माणसं आपल्याला ताप देते ती. हा, तेवढं आहे. तुमचं काय खोटं नाही, पण काय करू मन लागना, कुठं घरी बसू वाटना. मस्त ती ध्यान सारखं तिचं होतंय म्हणून सगळं काम घेतलं उरकून शिना. तुम्हाला तर कुठपर्यंत त्रास द्यायचा, सारखं चल म्हणायचं. घरचं सगळं उरकून घेतलं. आता म्हणलं गुरांना बघावं विसू पाणी पिणी, पण काहीच कळना म्हणून एवढा इथं झाडाच्या सावलीला बसली उभी येऊन. आता घरी पण बसू वाटना, काय करू काय नाही, काय कळना, डोकं चालना. आईनं हाक मारली म्हणजे हे होतं. तू लागली लय पुढला विचार करून बोलाय, एवढा विचार वाईट करू नको. अहो तिला काल एवढं बरं नाही तर मला म्हणते हे न्याजा ते न्याजा. ती पिशवी काढते त्यातनं तांदूळ भरती काय 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 भरती काय, म्हणजे ती आजारी आहे तरी तिचं ती पिशवी भरायचं चालूच आहे, तिचं द्यायचं चालूच आहे. तांदूळ प्रत्येक ने, आई लेकीची काळजी करतच असते. ज्वारी ने, ही ने ती ने, ही हाय बघ ही केलंय बघ, ही न्याजा ती न्याजा, सारखं तिचं चालूच आहे. तिचं दुखणं राहिलं कुणीकडं, पण तीच ते लेकीची किती काळजी, ती वाईट वाटतंय व. प्रत्येक आई बापाला लेकीची काळजी राहते, कारण लेक जवळ राहतो. लेक कधी जवळ नसते. 4-8 दिवसात येऊ दे, 4 महिन्यात येऊ दे, 6 महिन्यातनं तेवढीच लेक जवळ असते. बस बाबा पैसे पैसे घेते म्हणते तुला काय खायचं काय आणू दुसरं, वाईट वाटतं. बरं तू रडायचं पहिलं बंद कर बघ, माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलंय. तुला सांगू सांगून माझं डोकं दुखायची बारी आली. कालच्यापासून तू रडते. मग तुला एवढी माया येते तर घे म्हणलं होतं ना इकडं, कशा पायी नको म्हणली. पप्पा म्हटलं इथं नेतोय राहू माझे मी आणून घालवतो म्हणलं हो, परत काळजी करू नको म्हणते ती, पण काळजी लागतेच घेव. किती जर करू नको म्हणलं तर काळजी लागल्याशिवाय राहते का सांगा बरं. अगं मान्य आहे काळजी असते, मग रडून काळजी करते ती का? रडल्यावरच तुला लय काळजी आहे असं वाटतंय का? हा, सगळं तुला न बरोबर आहे. रडता बोलता येत नाही, काळजी दाखवता येत नाही, माया प्रेम दिसत नाही, रडल्यावरच लय माया दया आहे. तसं नसतंय अहो. रडलेलं अश्रू, आनंदाचा अश्रू वेगळा असते. तर तुझे अश्रू घालती ना, ही मायाचा अश्रू नाही तर ध्यानात घे. त्यामुळे मगाय तर मी तुला सांगतोय तू रडू नको. माणसांनी नेहमी जीवनात चांगला विचार करावा, चांगला विचार करून पाऊल पुढे टाकाव, कुठेतरी यश येत जातंय. तुम्ही वाईट विचार करून मोहर सरू नका. मगाय तर न सांगतोय रडू नको, काय नाही, सलाईन लावली चक्कर येते म्हणून येते ते घरी, तर नाही काळजी वाटते. अगं तूच काळजी करते आणि त्यांचं काळजी करत नाही तर असं आहे का? का तूच गेल्यावर बघणार आहे आणि तिथली कोण त्यांच्याकडे बघत नाही, ती दुर्लक्ष करते ती का? माझ्यापेक्षा पोर बघते ती, मम्मी ती म्हणत नाही. मग तुला मी सांगितलंय ना रडू नको.